आपल्याला जर का आपल्या जवळच्या व्यक्तींच्या, मित्रांच्या, मैत्रिणींच्या वाढदिवस, ॲनिव्हर्सरीज या सगळ्या गोष्टी जर का लक्षात ठेवायच्या असतील आणि त्या आपल्या लक्षात राहत नाही आहेत, तर त्याचे रिमाइंडर्स आपल्या ईमेलनी जर का आपल्याला मिळायला हवे असतील, तर त्याच्याकरता काय करायचं? तर त्याच्याकरता सगळ्यात पहिल्यांदा काय करा तुम्ही, की तुमच्या जीमेलला लॉग इन करा. जीमेलला लॉग इन केल्यानंतर हे तुम्हाला जे 9 मोठे मोठे डॉट्स दिसतात ना, ज्यांना ॲप्स म्हणतात, तर त्या ॲप्सवर क्लिक करा. तिकडे क्लिक केल्याबरोबर एक खालती अशी एक विंडो ओपन होईल पहा. त्या विंडोमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतील. त्याच्यामधली एक आहे कॅलेंडर. दिसली? हा जो कॅलेंडरची जी इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नॉर्मल तुमच्या या आठवड्याचं कॅलेंडर किंवा महिन्याचं कॅलेंडर असं दिसेल. म्हणजे कसं, इथे जर वीकवर तुमच्या क्लिक केलेलं असेल ऑलरेडी, तर तुम्हाला आता मे 18, मे 19 हे सगळं दिसत आहे. जर का तुम्ही डेवर क्लिक कराल तर फक्त त्या दिवशीचं कॅलेंडर तुमच्या समोर येईल. मग तुम्ही त्या दिवशीची जे आहे 7 AM पासनं 8 PM पर्यंत फॉर एक्झाम्पल तुम्ही एंट्रीज वगैरे करू शकाल. किंवा जर का तुम्हाला अख्ख्या महिन्याचं बघायचं असेल तर इथे तुम्ही मंथवर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण महिन्याभराचं कॅलेंडर तुमच्या समोर येईल. राईट. आता समजा तुम्हाला माहिती आहे की 31 मेला तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे आणि त्याचं रिमाइंडर तुम्हाला हवं आहे. तर काय करायचं की इथे मे 2014 आहे, तिथे 31 मेवर तुम्ही जर क्लिक केलं तर त्या दिवशीचं कॅलेंडर तुमच्या समोर येईल. बट लेट्स से आपण थोडंसं डिफिकल्ट करू, म्हणजे मे 2014चा नाही आहे तर जूनचा आहे. तर मग काय करायचं की हा जो ॲरो आहे ना, या ॲरोवर तुम्ही क्लिक केलं तर इथे जून 2014 येईल. मग मी काय केलं, जून 30चा समजा वाढदिवस आहे तर जून 30वर इथे मी फक्त क्लिक केलं आणि आत्ता इथे मी मंथ सिलेक्ट केला आहे, त्याच्याऐवजी मी डे सिलेक्ट केला. आता पहा, इथे तुम्ही जर नीट बघितलं तुमच्या लक्षात येईल, इथे तुम्हाला मंडे 6:30 म्हणजे जून 30 तुमच्या समोर आहे. आता काय करायचं, इथे जाऊन तुम्ही लेट्स से 8 AM तुम्हाला रिमाइंडर आपल्याला पाहिजे 8 AM त्याचा वाढदिवसाला तुम्हाला फोन करायचा आहे. तर काय करायचं ना, की 8 AM तुम्ही इथे जर का क्लिक केलं तर डायरेक्टली इथे एक छोटासा बॉक्स परत येतो. त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं इथे वॉट, तर असं लिहिलं की माय बेस्ट फ्रेंड्स बर्थडे. राईट. ओके. त्याच्यानंतर मी काय केलं, मी इथे क्रिएट इव्हेंटवर नुसतं जर का क्लिक केलं ना तर इथे लगेच तुम्हाला दिसेल की 8 AM to 9 AM माय बेस्ट फ्रेंड्स बर्थडे. राईट. पण तुम्ही आता बघा की हा वाढदिवस आहे, म्हणजे मला जे रिमाइंडर पाहिजे आहे ते फक्त या वर्षाचं नको आहे, मला दरवर्षीच पाहिजे. आता मी काय करीन की या माय बेस्ट फ्रेंड्स बर्थडे जिथे लिहिलं आहे ना तिथे एकदा मी क्लिक करीन. तिकडे क्लिक केल्यानंतर मला त्याचे डिटेल्स इथे दिसतात की तो जो इव्हेंट आहे त्याचे अजून डिटेल्स मला दिसतात. तर त्याच्यामध्ये मी काय केलं, इथे रिपीट म्हणून एक बॉक्स आहे पहा, त्या रिपीट या बॉक्सवर मी इथे चेक केलं. ते केल्याबरोबर अजून एक नवीन बॉक्स ओपन झाला. हां, हे तुम्हाला हळूहळू व्हिडिओ बघत पॉज करत हे सगळे स्टेप्स जे आहेत ना ते तुम्ही लिहून घेतलेत एकदा की तुम्हाला जमायला लागणार आहे. आता याच्यामध्ये काय लिहिलं आहे, रिपीट एव्हरी 1 वीक. राईट. त्याच्यामध्ये मी जाऊन काय केलं, इथे क्लिक केलं आणि इथे रिपीट्समध्ये मी गेलो. रिपीट्स वीकलीच्या ऐवजी मी काय केलं, मी म्हटलं रिपीट इयरली. आता तुम्ही जर बघाल ना तर इथे रिपीट एव्हरी इयर स्टार्ट्स फ्रॉम दिस इयर जून 30, 2014 आणि एंड्स नेव्हर. वी रिअली होप दॅट आवर फ्रेंड कॅन लिव्ह फॉर एव्हर. सो आपण त्याला नेव्हर केलेलं आणि मग इथे डनवर क्लिक केलं. राईट. आता आणखीन एक गोष्ट मी काय केली की खालती येऊन मी चेक करत गेलो. मला इथे लोकेशन मी लिहू शकतो, मी इथे डिस्क्रिप्शन म्हणून मी लिहू शकतो. त्याच्यानंतर आणखीन थोडं खालती आलो आणि इथे बघितलं की हा म्हणतो की रिमाइंडर काय आहे, तर पॉपअप माझ्या स्क्रीनवर आला पाहिजे. तर त्याच्याऐवजी मी काय केलं, रिमाइंडरच्या तिथे मी म्हटलं ईमेल. आणि ईमेल मला कधी पाहिजे आहे, तर मला जर 1 दिवस आधी ईमेल आली ना तर जरा जास्त चांगलं वाटेल मला. म्हणजे कसं की त्या दिवशी ईमेल येण्यापेक्षा मला जर का ती 1 दिवस मला रिमाइंडर आधी आणायचं आहे तर काय करीन मी 1 आणि डेज. तर 1 दिवस आधी मला ते रिमाइंडर आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी काय करीन, इथे वरती सेव्ह जे छान असं लाल कलरमध्ये मला आता दिसत आहे त्याच्यावर जाऊन मी क्लिक केलं. राईट. अशा पद्धतीने तुम्ही अनेक रिमाइंडर्स जे आहेत ते तुम्ही करू शकता. तुमच्या मुलांचे वाढदिवस, तुमची स्वतःची ॲनिव्हर्सरी जस्ट इन केस लक्षात राहत नसेल तर, आणि अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही इथे जर का केल्यात तर तुम्हाला त्याचे ऑटोमॅटिक रिमाइंडर तुमच्या मेलबॉक्समध्ये येतील आणि मग ते रिमाइंडर आले की त्यानुसार यू कॅन टेक द ॲक्शन. आय होप